नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती। तर संजय गांधी निराधार योजनेखालील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी मी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे। तर या योजनेखालील जे विधवा महिला आहेत, आजारी व्यक्ती आहेत आणि श्रावण बाळ ज्येष्ठ नागरिक आहेत, तर त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे। तर पुष्कळ जणांचा असं कमेंट होता की आम्हाला जे ऑगस्ट महिन्याचे पैसे आहेत ते काही आलेले नाही आहेत। आणि जसं लाडकी बहिणीला रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारने जसं त्यांना रक्षाबंधनाचं गिफ्ट दिलं आहे, तसं निराधार महिला आहेत, विधवा महिला आहेत, तर यांना पण रक्षाबंधनाचं गिफ्ट द्यायला पाहिजे। ह्या पण बहिणीच आहेत। तर तुम्ही जसं लाडकी बहीण योजना राबवता, त्यांच्या खात्यामध्ये जे ओवाळणीचे पैसे तुम्ही म्हणता, जागोजागी पोस्टर आहेत, जागोजाग म्हणजे न्यूजवर पण रक्षाबंधनाचं ओवाळणी दिलेलं आहे असं म्हणता, पण आपल्या विधवा महिला पण आहेत, तर त्यांना पण ओवाळणीची गरज आहे। त्या पण तुमच्याच लाडक्या बहिणी आहेत, तर त्यांना पण तुम्ही हे जे 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये द्यायला पाहिजे होते। बाकी तुम्ही लाडकी बहीण योजना जशी राबवता तसंच महिन्याला ही पण योजना राबवा, कारण त्यांना पण गरज आहे, कारण ते पण तुमच्याच बहिणी आहेत। आणि या योजनेखालील जेवढे पण लाभार्थी आहेत ते वाट बघत असतात, 2 महिने 3 महिने होतील तरी त्यांच्या खात्यावर पैसे जमा नाही होत। आणि लाडक्या बहिणीचा शासन निर्णय निघतो, दिव्यांग बांधवांचा शासन निर्णय निघतो, पण संजय गांधी योजनेखालील जे पण लाभार्थी त्यांचा अजिबात शासन निर्णय निघत नाही। आणि यांना जेव्हा पैसे दिले जातात त्याच्यानंतरच जे निराधार बांधव आहेत, म्हणजे संजय गांधी निराधार योजनेखालील जे पण लाभार्थी आहेत त्यांना हे पैसे वितरित केले जातात, ते पण 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर। तर हे चुकीचं आहे। जसं तुम्ही महिन्याला दिव्यांग बांधवांना देता, हा लाडकी बहीण योजना जसं देता, तसं संजय गांधी निराधार योजनेखालील जे पण लाभार्थी आहेत त्यांना पण तुम्ही महिन्याला पैसे द्या, म्हणजे ते पण जास्त काही प्रश्न करणार नाही आणि त्यांना पण दिलं तर ते पण खुश होईल। तुम्ही जसं लाडकी बहिणीचा गिफ्ट दिला महिलांना, तसंच तुम्ही माझ्या विधवा महिलांना पण द्या, त्या पण तुमच्याच बहिणी आहेत। आणि फक्त माझी सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांना पण तुम्ही महिन्याला 10 तारखेच्या आतमध्ये का होईना, पण त्यांना पण 10 तारखेच्या आतमध्ये पैसे त्यांच्या खात्यावर वितरित करा। म्हणजे बाकीच्या योजना पण जशा राबवतात तशा ही पण योजना राबवा, यांना पण गरज असते आणि हे पण वाट बघत असतात की 1500 रुपये आमच्या खात्यामध्ये केव्हा येतील। तर हेच आहे की ते पण प्रश्न करत असतात की बाकीच्यांना जसं मिळते त्यांना तर आधार आहे, आम्हाला तर आधार पण नाही आहे, तरी आम्हाला 2-2 महिने वाट बघावी लागते, 3-3 महिने वाट बघावी लागते। तर मला सरकारला एकच म्हणणं आहे की त्यांना पण जसं तुम्ही बाकीच्या योजना राबवता तसंच संजय गांधी निराधार योजनेखालील जे पण लाभार्थी आहेत त्यांना पण तुम्ही महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा करा। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा, म्हणजे काही महिलांना माहिती होऊन जाईल। आणि भेटूया नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।